पुणे विमानतळाजवळ कॅब चालकाला मारहाण करण्यात आली आहे। नोंदणी नसल्यानं कॅब कंपनीच्या चालकानं मारहाण केल्याचा आरोप आहे, तर भारतीय गीक कामगार मंचाकडून हा आरोप करण्यात आलाय। घटनेच्या निषेधार्थ गीक कामगार मंचातर्फे बंद सुद्धा या ठिकाणी पुकारण्यात आला आहे। आंदोलन पुकारण्यात आलंय। मारहाण करणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येते। पुणे विमानतळावर हा सगळा प्रकार घडलेला आहे। या ठिकाणी त्या चालकाला अशा पद्धतीने मारहाण करण्यात आली आहे। कॅब चालक होता, त्याचे कपडे फाडून मारहाण केल्याचं दिसतं। त्याच्या नाकामधून रक्त येतानाही आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे ही मारहाण नेमकी का झाली असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। पण त्या चालकाकडे परवाना नव्हता किंवा नोंदणी नव्हती असा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर इथं मारहाण दुसऱ्या चालकांनी केल्याचं आपल्याला दिसतंय, टॅक्सी चालकांनी। दरम्यान भारतीय गीक कामगार मंचाकडून याविषयी आरोप करण्यात आला आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ गीक कामगार मंचनं बंद आंदोलन सुद्धा पुकारलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।